सामने आणि तेही रोमहर्षक रंगतदार सामने मित्रांनो आपल्या भेटीला आलेले आहेत. गोरसबी संघाचा सामना निश्चितच उद्या 3 वाजता आहे. आपण आपली या गोष्टीची नोंद घ्यायची आणि त्या पद्धतीने आपले शेड्यूल प्लॅन करा. यस, वेळेवर उपस्थित राहा. चला, निर्धारित 5 षटकांचा सामना मित्रांनो हा एन्जॉय करू शकाल. आजच्या या रजनी क्रिकेट मधील सर्वात शेवटचा अंतिम सामना, अतिशय महत्वाचा सामना. सुलक्षण याच्या पहिला चेंडू आणि ते मात्र ट्रॅप केलं जातंय. जाळं विणलं होतं क्षेत्ररक्षणाचा आणि यामध्ये फसतोय फलंदाज विनोद बाद. मात्र एक विकेट घेण्यात आली. निश्चितच स्लॉक करायचं होतं. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू होता. सक्सेसफुल अटेम्प्ट जरी झाला तरी तिथे मात्र टायमिंग चांगल्या पद्धतीने प्रॉपर मिळालं नव्हतं आणि त्या फटक्याच्या मागे ताकद झोकता आली नव्हती. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की डिस्टन्स मिळालं नाही. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा राहिला. इनफॅक्ट त्याने चांगला झेल घेतला आणि पहिला चेंडू इथे मोठा धक्का लागतोय श्री गणेश बरोडी संघाला. विनोद बॅक टू द डगआउट. क्रमांक 1चं षटक घेऊन निश्चितच गुलशन सुलक्षण भोईर नावाचा गोलंदाज झालेला आहे. अनुभव बोलतो असं म्हणतात मित्रांनो. अनुभव आपल्याला जगायला शिकवत असतो आणि आलेल्या अनुभवातून निश्चितच माणूस शहाणा होत असतो, सुज्ञ होत असतो असं म्हटलं जातं. आणि म्हणून निर्णय घेण्यासाठी माणसाने कधी मागे राहायचं नाही. निर्णय चुकीचा असो बरोबर असो, प्रत्येक निर्णय योग्य असेल असंच नाही, परंतु घेतलेला निर्णय योग्य कसा होईल याकडे आपण पाहायचं आहे. आणि तुमच्या मनामध्ये जर महत्वाकांक्षा असेल तर निश्चितच घेतलेला प्रत्येक निर्णय प्रॉपर ॲडिक्वेट ठरवण्यासाठी निश्चितच तुम्ही प्रयत्न करत असता. अपयशी झाला तर निश्चितच एखादा अनुभव मिळत असतो आणि यश मिळालं की निश्चितच ते अधिक चांगलं कसं होईल याकडे आपण पाहण्यासाठी तो अनुभव वापरत असतो. खरं तर जर्सी नंबर 99 सुलक्षण भोईर उर्फ लारा, जर्सी नंबर 99 गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. श्री गणेश बरोडी संघाचा विनोद डगआउट मध्ये परतलेला आपण मित्रांनो पाहिला आहे. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आपल्याला एन्जॉय करता येईल. बिग फाईट, बिग बॅटल, बरोडी वर्सेस कामोठे. यावेळेसचा चेंडू याही वेळेस लॉक केलंय. खरं तर क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. यावेळेस त्याच्या आवाक्याच्या बाहेर प्रयत्न कुठेतरी अपुरे पडले. 4 धावांसाठीचा आलेला हा चौथा मध्ये आपण निश्चितच पाहिलं कशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला गेला. अंतिम क्षणाला निश्चितच चेंडू पासून थोड्या फार फरकाने इथे मात्र क्षेत्ररक्षक दूर राहिला आणि एखादी गोष्ट निश्चितच आपल्यापासून दूर राहिली तर तिला जवळ करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. गोलंदाज सुलक्षण भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असतील. यावेळेस समोर ठेवले, यावेळेस उडवलाय. लांबच लांब, दूरच दूर, हा गगनकाय षटकार. देते प्यार दे. निश्चितच अशा पद्धतीचं संगीत आपण ऐकलं, परंतु निश्चितच सुलक्षण भुईराला कोणत्याही पद्धतीने प्रेम मिळत नाही फलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर थोडंफार प्रेम दिलं गेलं, त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त राग आणि द्वेष मिळतोय. दुसऱ्या चेंडूवर एक चौकार लगावला गेला, त्यानंतर त्या तिसऱ्या चेंडूला भिरकावून दिला. सीमारेषेच्या पलीकडे षटकाराला धावफलक 10.
यावेळेस ते चेंडू समोर ठेवला, यावेळेस निश्चितच चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळतोय. टीव्ही रिप्ले मध्ये आपण निश्चितच पाहू शकता कशा पद्धतीने ते मात्र हा निर्धाव चेंडू फेकला गेला, चेंडू पडतो आणि वळतो, थोड्याफार फरकाने खाली राहिला. यावेळेस प्रतिकूल परिस्थिती फलंदाजासाठी निर्माण केली आहे आणि अनुभव निश्चितच यासाठीच वापरायचा असतो. अनुभव माणसाने मनाशी गाठीशी ठेवून काय करायचं आहे तर अशा पद्धतीने तो वापरताही आला पाहिजे. ऍप्लिकेशन लेवल यावेळेस फार चांगली होती सुलक्षणची. आता फुलटॉस आहे, यावेळेस भिरकावून दिला, याही वेळेस डीप काउ कॉर्नर रिजनच्या सीमारेषे पलीकडे येणारा 6 धावांसाठीचा अप्रतिम दर्जेदार षटकार. काय दर्जेदार फटका होता मित्रांनो. फुलटॉस होता, निश्चितच लोअर फुलटॉस फक्त आणि फक्त दिशा दिली. अशा वेळेस या फटक्याच्या मागे ताकद झोकणं कुठेतरी कठीण होत असतं, परंतु हे लीलाया करून दाखवल्या. खरं तर फलंदाज आशिष यांनी आणि चेंडूला भिरकावून दिला. डीप काउ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून सरळ दस्तक ते मस्तक निश्चितच डोकेदुखी ठरणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि दर्जेदार दिमागदार षटकार दरम्यान मित्रांनो आपण पाहिला. धावफलक 6 ने वाढलाय 16 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. या षटकातील 5 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालाय आणि एका चेंडूवर एक गडी बाद झाला आणि एक चेंडू फक्त आणि फक्त ते मात्र डॉट हाताळला गेलाय लारायच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कर स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. फलंदाज रेडी. यावेळेस अंतिम क्षणापर्यंत वाट पाहिली. व्हॉट अ ग्रेट शॉट दिस वन इज अ ग्रेट कट फॉर 4 रन्स. षटक मित्रांनो संपलंय आणि या एका षटकामध्ये फक्त आणि फक्त षटकाराची भाषा दोनदा बोललेला आपण फलंदाज पाहिला, चौकाराची भाषा दोनदा बोललेला फलंदाज पाहिला. खरं तर फलंदाज एकच आहे, त्याच्यामध्ये पण 2 चौके आणि 2 षटकार आले. एक गडी बाद झालेला असताना सुद्धा 20 धावा भावे सर या पहिल्या षटकामध्ये निश्चितच इथे मात्र लागलेले आपण पाहिले. वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए समोर आलेले असतात. बऱ्याचदा या सिच्युएशनला तुम्ही समालोचन केलेलं असतं आणि म्हणून निश्चितच हा अनुभव बोलताना आपण पाहिलेला आहे भावे सरांच्या माध्यमातून. पहिलं षटक मित्रांनो संपलं. पहिल्या षटकांच्या आधी धावफलक जर पाहिलं 2-0 दॅट इज 20 धावा धावफलकावर लागलेले आहेत. गडी बाद झालेला आहे. विनोद नावाचा फलंदाज हु गॉट अर्लियर आउट. पहिला चेंडू फेस करत असताना बाद झालेला विनोद आपण पाहिला आणि त्यानंतरही धावफलक चांगला आहे. क्रमांक 2चं षटक घेऊन जर्सी नंबर 08 रोशन म्हात्रे. यावेळेस समोर ठेवले सातत्याने, यावेळेस उडवून दिला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सरळ सफर करतोय. 6 धावांसाठीचा हा ही दिमागदार षटकार. देखिए क्या बल्लेबाजी हो रही है, क्या खतरनाक बल्लेबाजी हो रही है. अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस. अभी अजय पाटिल का आना बाकी है, वो तो इतने अच्छे फॉर्म में चल रहे हैं. इस बीच अगली गेंद स्लाइस करने की कोशिश कोन बनाकर पहुंची विकेट कीपर के पास. अगदी बरोबर आहे भावेश सर. या फलंदाजीच्या क्रमामध्ये अजूनही अजय पाटील याला आपण निश्चितच यानंतर पाहणार आहोत. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस कॉन्फिडन्स लेवल थोडीफार वाढली आहे. इथे समोर ठेवला आहे, चेंडूफळीचा संपर्क नाही. खरं तर याही चेंडूला बिगिट करण्याचा वॉनसाइड मध्ये प्रयत्न केला गेला. चेंडूफळीचा समन्वय संपर्क मिलाप इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. इस वक्त वेले के उपसरपंच राजन थले और अल्पेश पाटिल ने वेले से श्री गणेश बड़ोडी को ऑल द बेस्ट कहा और ऑल इज वेल चलता हुआ. ऑल इज वेल. चला गोलंदाज तयार. यावेळेस समोर ठेवलंय. आता पाहिजे बिहाइंड द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. अनसक्सेसफुल अटेम्प्ट पाहिला. दरम्यान
दोन्ही फलंदाजांनी एक धाव विक्रम मात्र घेतलेली आहे. एका धावेने धावफलक एकने वाढते 27 धावा यावेळेस धावफलकावर आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक बिग हिट आला. त्यानंतर चांगली गोलंदाजी अल्पेश इथे मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली आहे. यावेळेस मोठा फटका आहे. टायमिंग मिळत नाही, एलिव्हेशन मिळालं नव्हतं. व्हॉट अ ग्रेट एफर्ट, व्हॉट ए ग्रेट एफर्ट, ओ माय गुडनेस. आणि यावेळेस धावबाद करण्याची संधी. प्रयत्नांना जर निश्चितच मार्क्स द्यायचे असते तर या प्रयत्नाला भावेश सर 100 पैकी 100 मार्क्स इथे मात्र मिळाले असते. बिल्कुल बहुत बढ़िया एफर्ट था. डीप से खिलाड़ी आए थे, हाफ और टफ चांस था. और एक बात है सुनील जी कि लोग कोशिश को नहीं देखते हैं, लोग रिजल्ट को देखते हैं. अगदी बरोबर. निकाल पाहिला जातो, तुमचा संघर्ष पाहिला जात नाही. गोलंदाज तयार असतील, पाहायचंय रोशन मात्रे षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस कुठेतरी दिशा भरकटली जाते. एकदा दिशा बदलली प्रयत्नांची की दशा ही होणारच. यावेळेस मात्र दंडित केले जाते. एका धाव्याने धावफलकर एकने वाढतंय आणि 29 धावा यावेळेस धावफलकर आहेत. ये जो रन लुटा रहे हैं बहुत भारी पड़ सकते हैं. रिस्की बॉयज ने ऑल द बेस्ट कहा है. इस मरतबा फिर से आड़े बल्ले की कोशिश, वहां पर अपील जरूर हो रही है. देखना है अंपायर, लेग अंपायर के पास जा रहे हैं शकील कोटी. हालांकि अपील बहुत जोरदार हुई थी लेकिन ओवर का इशारा आ चुका है. यस, 2 ओवर की समाप्ति पे रन बने इस वक्त 29 रन. आने वाले बल्लेबाजों में अजय पाटिल, आपने देखा कि बीआरपीएल में 6 गेंदों में 6 सिक्सर लगाए थे उन्होंने. और सिटी क्रिकेट में भी वो बहुत ज़्यादा फॉर्म में चल रहे हैं. एक अच्छा प्लेटफॉर्म हम देख रहे हैं. रिस्की बॉयज ने इस वक्त शुभकामनाएं दी हैं. बहुत धन्यवाद. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार निश्चितच मारणारा हर्षल गिब्स सर आपण पाहिला. युवराज सिंग ही आपण पाहिलेला होता. यावेळेस बीआरपीएल मध्ये निश्चितच या परिसरातील खेळाडू अजय पाटील यालाही आपण पाहिलंय. बिल्कुल केवन पुलॉट है. और ग्रामीण क्रिकेट में कारनामा बहुत से खिलाड़ी अंजाम दे चुके हैं. सिटी क्रिकेट में कारनामा बहुत से खिलाड़ी अंजाम दे चुके हैं. लेकिन बी इंडियन के आसिफ ने 2 मरतबा 6 में 6 सिक्सर लगाए. धन्यवाद. गोलंदाज क्रमांक 3चा तयार असेल दैवत म्हात्रे. षटकारांची हॅट्रिक तर बऱ्याचदा झालेली. पहिले चौकारांची हॅट्रिक मला असं वाटतं फक्त आणि फक्त कसोटीमध्ये संदीप पाटील नावाचा फलंदाज आहे, त्याने इंग्लंडच्या विरुद्ध केली होती. गोलंदाज तयार. यावेळेस निश्चितच उजव्या यष्टीच्या फारच बाहेर चेंडू आहे. पंच निहाळत असतात आणि हेच त्यांच्याकडून निश्चितच याची शहानिशा करायची होती आणि म्हणून अधिकचा वेळ घेतला. पंतांनी बघितलं, पारखलं आणि त्यानंतर हा चेंडू न ठरवला. कामोटे के गेंदबाज दिवाली समाप्त होने के बाद बोनस दे रहे. यस, गोलंदाज तयार असतील. पुढचा चेंडू फ्री हिट. यावेळेस उडाया षटकार. कक्षाच्या उजव्या बाजूने निश्चितच कमेंट आली आणि दॅट वॉज स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आणि तो आम्ही पुढे नेला. ए उडाया षटकार पाहिला. हालांकि सिद्धू का ये डायलॉग आईपीएल में उतना फेमस नहीं हुआ जितना सुभाष धुमाल का टेनिस क्रिकेट में. अगदी बरोबर आहे. निश्चितच. आणि मला असं वाटतं ज्यावेळेस तुम्ही चांगल्या मूडमध्ये असता बाबे सर, त्यावेळेस अशा गोष्टी अप्रत्यक्षरित्या होऊन जातात. दीज आर नॉट प्री प्लॅनिंग थिंग्स. ओके, या अशा गोष्टी होत असतात आणि ते ज्यावेळेस होतं त्यावेळेस एखादा कलाकार निश्चितच भरत असतो. सुनील जी, एक बात बताता हूँ कि जो पॉलिटिकल पार्टियाँ रहती है वो अपना स्पोकमैन उसी आदमी को बनाती है जो हाजिर जवाब रहता है. और कमेंटेटर को भी हाजिर जवाब रहना चाहिए. अगदी बरोबर आहे. निश्चितच समालोचन कक्षामध्ये समालोचन करिअर करत असताना हा सगळ्यात मोठा सल्ला निश्चितच आम्ही इथे मात्र घेऊ. चला जायचंय आपल्याला मैदानामध्ये. दैवत म्हात्रे नावाचा गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू न हाताळला, त्यानंतर एक षटकार आलेला आपल्याला पहिला. धावफलक फ्लाय झाले 36. यावेळेस हे समोर ठेवलाय पाहायचा
लोअर फुलटॉसचा चेंडू आहे, डाऊन दी ग्राउंड खेळून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये झालाय, फक्त आणि फक्त एक धावाली, दुसरीचा प्रयत्न कोणत्या पद्धतीने होताना पाहिला नाही. सातत्याने एक गोष्ट आतापर्यंत भावे सर मला अशी जाणवली की गोलंदाज गोलंदाजी करत असताना चेंडू खोलवर टप्प्यावरच आतापर्यंत ठेवलेला आहे. एकही शॉर्ट पिच बॉल इथे आतापर्यंत अटेम्प्ट केला नाही. दैवत म्हात्रे निश्चितच या अगोदर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला होता, क्लायमेट आता थोडंसं डाऊन झालंय, कूल झालाय आणि कंडिशनचा फायदा घेण्याचा प्रयत्न इथं मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून होतोय. आणि हे बारकावे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येतात त्यावेळेस तुमचं क्रिकेट मित्रांनो बहरत असतं. गोलंदाज रेडी असतील दैवत म्हात्रे यावेळेस क्रमांक 3चा चेंडू घेऊन. यावेळेस समोरचा चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या अगदी जवळून हा चेंडू सरळ निघून गेला. यष्टीरक्षकाची कामगिरी थोडी सुमार जरी राहिली असेल तरी फार मोठं नुकसान होणार नाही. एक धाव इकडे मात्र धावपलकर जोडली जाईल आणि नॉन स्टॅकिंग एंडचा फलंदाज यावेळी स्टॅकिंग एंडला येईल. धावपलकर धावा याचबरोबर 38 आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दैवत म्हात्रे नावाचा गोलंदाज गोलंदाजीचं कौशल्य आपल्याला दाखवत आहे. यावेळेस निश्चित शपल क्रॉस होऊन कंट्रोल पूलचा फटका दरम्यान आपण पाहिला, मागे सरले होते, जागा बनवली होती बॅकफुटला जाऊन आणि मोठा निश्चितच बिग हिट करण्याचा प्रयत्न करायचा होता. तेवढा सक्सेसफुल प्रयत्न जरी पाहिला नसेल तरी निश्चितच एक धाव हा प्रयत्न देऊन गेलेला आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, 1 इज बेटर दॅन 0 असं म्हटलं जातं. गोलंदाज तयार असेल दैवत म्हात्रे ऑन इज बॉलिंग मार्क. 39 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. दिस इज द थर्ड ओव्हर बिंग बॉल्ड बाय दैवत म्हात्रे. दैवत म्हात्रे ऑन हिज बॉलिंग मार्क. यस, पाहायचंय तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच 2 चेंडूचा काही यानंतर अजूनही होणं शेष आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर एक गडी बाद होऊन 2 षटकार आले होते, 2 चौकार आले होते. दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार आला आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 1 षटकार आलेला आहे. गोलंदाज तयार. यावेळेस शॉर्ट ऑफ गुड लेंथ, यावेळेस थोडस खेचलंय आणि निश्चितच इथे मात्र क्लास दाखवलाय. ज्या गोष्टीचा आपण विचार करत होतो मला वाटतं तो विचार फलंदाजाने केला. त्याला असं वाटलं की मला याही वेळेस पुढ्यात चेंडू येईल, परंतु यावेळेस गोलंदाजाने निश्चितच कमाल केले. 1 स्टेप अहेड गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस क्लीन बॉल्ड 3-4 चिप राईट अप ऑन टू द टार्गेट, गडी बाद. 3 षटकांच्या अंती धावफलक आपण जर पाहिलं तर धावगतीने 39 धावा धावफलकावर लागल्यात. गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत 2 आणि यानंतर निश्चितच उर्वरित 2 षटक कशा पद्धतीने हाताळली जातील, काय घडतंय काय बिघडतंय मित्रांनो ऐकूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र भावे सरांच्या वाणीमधून. धन्यवाद. धन्यवाद ऑफ मुरबाड सुनील शिल्के जी. 3 ओवर की समाप्ति. श्री गणेश भड़ोडी टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई 39 टॉस जीत के बल्लेबाजी करती हुई 39 रन और विकेट गिरे कितने 2. विनोद पाटिल 0 पे आउट हुए, उसके बाद 8 रन बना के आउट हुए प्रेम पाटिल. आशीष बहुत अच्छी बल्लेबाजी, 29 पे बल्लेबाजी. नए बैट्समैन तूफानी बल्लेबाज अजय पाटिल इस वक्त पिच पे आ चुके हैं. आशीष की बल्लेबाजी में काफी कशिश नजर आ रही है. गेंदबाजी के लिए चौथा ओवर लेकर अब गेंदबाज रोशन मात्रे. राइट आर्म राउंड स्टंप्स. इस मर्तबा गेंद को उछाल दिया है लॉन्ग ऑन के ऊपर. 6 रन. ते निश्चितच उद्योगपती आहेत धनंजयजी पाटील यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि निश्चितच क्रीडानगरीमध्ये आपण आला आहात. व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचे. धन्यवाद. आशीष की बल्लेबाजी में कशिश नजर आ रही है और सिक्सर से वो 35 पे पहुंचे. क्या बल्लेबाजी कर रहे आशीष. इस तरह की कंडीशन में इस तरह के शॉट्स इतने आसान नहीं रहते हैं और स्कोर उछलता हुआ पहुंचा है अब बड़ोडी का 45 रन. आज रात का आखिरी मुकाबला चलता हुआ कामोटे बनाम श्री गणेश बड़ोडी.
गेंदबाजी कर रहे हैं रोशन मात्रे। रोशन की गेंदबाजी में उतनी रोशनी नहीं है जितनी आशीष की गेंदबाजी में कशिश है। रोशन मात्रे कामोटे के बल्लेबाजों को दबाव, गेंदबाजों को दबाव में ला दिया है। राइट आर्म राउंड स्टंप, एक और स्विंग किया, गेंद अब जाकर काऊ कॉर्नर में फील्ड होती भी 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रनों से 47 रन डगआउट से लगातार तालियों से दाद मिल रही है। बड़ोडी के कई समर्थक है और बड़ोडी का क्रिकेट तो ज़बरदस्त है, लेकिन 22 तारीख से देखना ना भूलिए विष्णु पाटिल और पाटिल परिवार का बिग शो लेट दिनकर से ट्रॉफी सुरई क्रिकेट ग्राउंड पर 22 से 28। गेंदबाजी कर रहे हैं रोशन मात्रे, 37 पे बल्लेबाजी कर रहे हैं आशीष। ओ अच्छी गेंद, यॉर्कर लेन की खोद के निकाला, गेंद को डीप मिड ऑन में 1 रन बनता हुआ। अब सबसे इन्फॉर्म बैट्समैन अजय पाटिल के पास स्ट्राइक आया है। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। 48 और 38 पे बल्लेबाजी कर रहे हैं आशीष। आशीष पाटिल और अजय पाटिल। अजय पाटिल बहुत अच्छे स्ट्राइकर हैं, टेनिस बॉल क्रिकेट के, लेदर भी उतना अच्छा खेलते हैं। पहली गेंद यॉर्कर लेन की गेंद, पिछले पांव पे जाके गेंद को खेल दिया डीप मिड ऑन में, 1 रन। अच्छी सोच की गेंदबाजी रोशन मात्रे की। नए बैट्समैन के फुटवर्क को चेक करना चाहा। 49 रन हुए और ये स्कोर अगर 60 के ऊपर गया तो फिर कामोटे के लिए कठिनाइयां बन सकती है। चौथा ओवर चल रहा है, 2 गेंदें बची है, कुल मिलाकर 8 गेंदें बची है। इस मर्तबा फिर से हेलीकॉप्टर ड्राइव, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी पहुंचे, थोड़ा फंबल किया है, 2 रन बना लिए बैट्समैन ने। 50 रन पूरे होते हुए कुल मिलाकर 51 रन, 51। 40 पे बल्लेबाजी कर रहे हैं आशीष। व्हाट 13 गेंदों में, व्हाट अ ग्रेट इनिंग, इनक्रेडिबल बैटिंग इन डिफरेंट कंडीशन। इस तरह के कंडीशन में बल्लेबाजी इतनी आसान नहीं रहती है। एकवीरा मानकोली सेमीफाइनल में पहुंच गई, घोड़सई बी सेमीफाइनल में पहुंच चुकी है। इस मर्तबा गेंद को मोड़ दिया ऑन साइड में, दूर से खिलाड़ी पहुंचे लेकिन 2 रन बना लिए बैट्समैन ने। देखिए लगातार दबाव बढ़ा रहे हैं आउटफील्ड में और 1 को 2 में बदल रहे हैं। देखिए अच्छा बैट्समैन वो है जो अपने रन भागता हो, उसके साथ ही साथ अपने पार्टनर के। ओवर समाप्त होते हुए 5 कुल स्कोर है, 53 विकेट गिरे हैं 2। देखना है डेथ ओवर में गेंदबाजी के लिए किसको बुलाया जाता है। खतरे की तो घंटी वैसे भी बज गई है कामोटे के लिए। अब ड्यू फैक्टर दिख रहा है मैदान में। आप पूछेंगे क्या चल रहा है, मनकोली में तो क्रिकेट की गर्मा गर्मी भी चल रही है। फिर आप पूछेंगे क्या चल रहा है, तो फॉग चल रहा है। संकेत को मोर्चे पे लगाया गया है। ये वही संकेत है जिन्होंने भादौड़ के सामने मैच निकाला था। हालांकि मुकेश मते ज़बरदस्त बल्लेबाजी के बाद एक बहुत ही मुश्किल
कैच के जरिए आउट हुए थे। हल्की फुल्की हवा चल रही है। संकेत अजय पाटिल के लिए। समय में कोऑपरेट करें प्लीज। कामोटे संकेत फिर से अपने स्टेप में चूके। ये देखिए शोर उभरता हुआ। संकेत अजय पाटिल को गेंद को तान दिया आसमान में। आउट ऑफ पार्क, हाई एंड हैंडसम, 6 रन। शिवम भोईर माजी उपसरपंच ग्रामपंचायत मानकोली यांच्याकडून अजय पाटील यास हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत. धन्यवाद. कमाल का शॉट, गजब का शॉट। गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग बाउंड्री के पीछे जाती हुई 6 रन। स्कोर उछलता हुआ अब 59 पे पहुंचा। और मैंने कहा था कि अजय पाटिल इस सीजन में गजब के फॉर्म में चल रहे। गेंद को घुमा ही दिया उन्होंने। प्रेम पाटिल ने भी अच्छी बल्लेबाजी की। आउट होने से पहले 8 रन बनाए। आशीष कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। आशीष पाटिल, संकेत। संकेत के लिए पहली गेंद पे संकेत अच्छे नहीं है। क्लियर इंडिकेशन है बाहर मारने का। इस मर्तबा स्टेप में चूके। देखिए सपोर्टर्स शोर मचा रहे हैं। इसलिए कहा जाता है कि क्रिकेटर को आसाबी तौर पे, साइकोलॉजिकल तौर पे, मानसिक तौर पे मजबूत होना चाहिए। संकेत फिर से क्या शॉट है। गेंद आउट ऑफ पार्क, 6 रन। की जो शेड्यूल आहे तो अशा प्रकारे असणार आहे. आपल्या नक्कीच ज्या मॅचेस आहेत, भव्य 11 न्हावा, नांदेड स्पोर्ट्स सावे, जितू पॅकर्स नवघर या 3 टीमचा ड्रॉ अजूनही आपला सामने बाकी आहेत. 2 सेमीफायनलिस्ट आपण पाहिलेत, एकविरा मनकोली आणि त्याचबरोबरीनं गोरसई ब. यातून जिंकणारी टीम कामोटी किंवा भरोडी सुपर 4 मध्ये जाईल. म्हणजे चौथ्या संघांसाठी उद्या आपल्याला 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. ड्रॉ झाला 3 टीममध्ये. ड्रॉ मिळाला जितू पॅकर्स नवघरला. तर मग मॅच न्हावा विरुद्ध सावडेमध्ये रंगेल आणि उद्या तुम्हाला 1 वाजता रिपोर्ट करायचा आहे. उद्या काही आमच्यावरती देखील बंधन आहेत. तर मग 10 ते 11च्या आत आम्हाला सगळं जे उद्या शेड्यूल आहे ते फिनिश करायचं आहे. तर मग न्हावा आणि सावे टीम तुम्हाला वेळेवरती पोहोचायचं आहे 1 वाजता. जितू पॅकर्स नवघर तुमचा रिपोर्टिंग टाइमिंग है 1:30 देखिए आशीष के लिए सिक्सर के हैट्रिक के लिए 10,000 का इनाम है। बाबा सर 1 मिनिट, 1:30 जितू पॅकर्स नवघरला रिपोर्ट करायचा आहे आणि यातून जिंकणारी टीम ती चौथी सेमीफायनलिस्ट असेल. तर शेड्यूल असं आहे, 14 तारखेला स्पर्धेला सुरुवात झाली. 14 तारखेला गोरसई ब क्वालिफाय झाली आहे. 15 तारखेला नक्कीच जो शेड्यूल होता ती मॅच सध्या मैदानावरती नक्कीच पेंडिंग असेल. उद्याच्या दिवसामध्ये जिंकणारी टीम सेमीफायनल खेळ गोरसई ब च्या विरुद्ध. आणि एकविरा मानकोली 16 तारखेला क्वालिफाय झाली आणि 17 तारखेचा जो ड्रॉ होता त्यामधून विजेता संघ म्हणजे पहिली सेमीफायनल. भावे सर 1 मिनिट, पहिली ये हैट्रिक है, सिक्सर का हैट्रिक अजय पाटिल का. तर पहिली जी सेमीफायनल आहे ती गोरसई ब आणि उद्या नवघर सावळे न्हावा यामधून सेमीफायनलला येणारी टीम गोरसई बी सोबत खेळ आणि एकविरा मानकोली विरुद्ध विजेता संघ कामोठे किंवा भरोडी. हे उद्याचं शेड्यूल आहे. 1 वाजता सावळे आणि न्हावा तुम्हाला पोचायचंच आहे. 3 गेंदे बची है लेकिन इनाम तो साहिल पाटिल के लिए आया है 10,000 का. उनको स्ट्राइक तो मिल ही नहीं रहा है. सिक्सर के हैट्रिक के लिए प्रदीप पाटिल और साहिल पाटिल की तरफ से, लेकिन उनको कहाँ स्ट्राइक मिलेगा. अजय पाटिल की भी बात ऐसी है ना ओमकार, ये 1 6 मारते इनका पेट नहीं भरता है, दूसरा मारते फिर पेट नहीं भरता है,
तीसरा मारते फिर पेट नहीं भरता है। अभी क्या चौथा मारेंगे? 6 में 6 मारे थे उमेश नाइक को बीआरपीएल में। कमाल के खिलाड़ी हैं। स्कोर कितना हुआ है? 71। डेंजर जोन में स्कोर जा चुका है। संकेत को बहुत दूर की सैर करा रहे हैं। एक और गेंद को मोड़ दिया ऑन साइड में, हवा में जरूर थी। दूसरे के लिए जा रहे हैं और तीसरे अंपायर की मदद। हालांकि अजय पाटिल पवेलियन के तरफ जा रहे हैं, लग रहा है कि उनको यकीन है कि वो आउट हो चुके हैं। थर्ड अंपायर दिनेश नाइक के पास से डिसीजन रिफर किया गया है। आउट। पाटिल और प्रदीप पाटिल जरा सामने आइए। 2 गेंदें बची है, अगर 2 सिक्सर लगेंगे तो 10,000 है आशीष के लिए। कहां चले गए? बाईं ओर बैठे हुए हैं। 50 रन के लिए 8 रन बाकी है। संकेत आशीष पाटिल के लिए 72 रन हो चुके हैं। ओ हो ये उड़ाया 6 रन। क्या बल्लेबाजी हो रही है, और ऐसे लग रहा है कि कामोटे की गेंदबाजी का जुलूस निकाल दिया है। 2 रन चाहिए अर्धशतक को। आखिरी गेंद 78 भड़ोटी का स्कोर। क्या 50 होंगी? 1 रन बना और बल्ले से है कि नहीं? बाई नर्वस 48। ग्रेट इनिंग आशीष पाटिल के लिए जोरदार तालियां। व्हाट इनिंग ही प्लेड, इनक्रेडिबल, अमेजिंग। तो कुल कितने रन बने? 79। 80 की चुनौती है। देखिए ओमकार शेट्टी 2017 के सीजन में मेरे साथ जुड़े, सोनाले क्रिकेट ग्राउंड से, जेबी कप से, और उन्होंने पलट के नहीं देखा, हर चुनौती का सामना किया। ये चुनौती कामोटे स्वीकार करेंगी या नहीं, लेकिन स्वीकार जरूर करेंगे ओमकार शेट्टी इनिशियल ओवर में। थँक्यू सो मच सिद्दीकजी भावे सर. मैदानावरती वादळ, सुनामी, ज्वालामुखी सगळं काही एकत्रित झालं. आशिष, प्रेम, अजय पाटील आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 79 झालेत. 80चं टार्गेट श्री गणेश बरोडीनं सेट केलंय. नाबाद 48. प्रत्येकाला बरोडीकरांना चाहूल लागली होती की दुसरं अर्धशतक येत आहे. यशपाल माईच्या त्या अर्धशतकानंतर एकूण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अर्धशतक 4 झाली आहेत. मग ते या बेल्ट मधले नक्कीच याच पंचकृषीतले ते खेळाडू होते जे त्यांचे समर्थक होते, ते वाट पाहत होते अजय पाटीलच्या अर्धशतकाची. टीमची टोटल 80 पर्यंत घेऊन जायची आहे.
ऑल ओव्हर जर 50s या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिल्या तर प्रीती जोशीच्या बॅटमधनं हे केलंय ते कसं विसरून चालेल. आणि अक्षय सोनी त्यानं झळकावलेलं अर्धशतक आणि यशपाल माईच्या बॅटमधनं आलेली ती 50. जाऊ या मॅच मध्ये 80 रनचं टार्गेट. फार मोठ्या संख्येनं कामोडेचे देखील प्रेक्षक आलेत कारण हे गाव देखील रायगडातील क्रिकेट वेळं गाव आहे आणि सहजासहजी 80 धावा बनवणं तर इथे फारसं कठीण आहे. मात्र काय फरक पडतोय बारक्या कांबळ्या आहे ना आता तेच म्हणत असेल. अमर चौधरी खारबाव यांच्याकडून सिद्दीक भावे सरांना आणि टीम कामोठेला त्यांच्याकडनं ऑल द बेस्ट आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. परेश म्हात्रे आणि बारक्या कांबळे फार खुश आहे. सध्या टीम श्री गणेश बोरोडी पाहिजे 80 धावेचं एक मोठं प्लॅटफॉर्म बॉलरसाठी सेट झालाय. कामोठीसाठी संघर्ष जरूर मोठा. क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं ना जितना कठिन संघर्ष होगा जीत भी मेरे यारो उतनी शानदार और दमदार होगी. बारक्या कांबळेची बॅटिंग असरदार झाली तर कामोठीला माहिती आहे या 5 ओव्हर 80 आहेत आम्ही 5 ओव्हर 100 देखील चेस करून बसलोय. त्या फलंदाजाची बॅट बोलेल का. जर त्याची विकेट मिळाली फार लवकर अजय पाटीलला टीम भरोडीला तर अगदी काही जे रस्ते आहेत ते लवकर साफ होतील. मग तुमच्या समोर अडथळे आणि काटे मी तुम्हाला सांगतो 3 फार मोठ्यात. एक म्हणजे बारक्या, 2 म्हणजे परेश, 3 म्हणजे रोशन आणि गरज पडली तर सोनू. या 4 फलंदाजांवरती आता फार मोठी जिम्मेदारी आहे. गेम इज ऑन. मॅच सुरू होती आहे. आता टीम कामोठे 80 धावेचं लक्ष घेऊन आणि टीम भरोडी जिंकण्याचं स्वप्न आणि अभिलाषा मनाशी बागून सुपर 4 मध्ये जाण्याची जिद्द मनामध्ये घेऊन आली आहे. पहिलं षटक जीतना है तो हालात से क्या घबराना क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा फटका आलाय परेश म्हात्रेच्या बॅट. क्या बात है अप्रतिम. आता टायमिंगला हे सॉन्ग आलंय पाहिजे तेवढा देईल दिडक्या तुला रे. हा सामना जिंकून दाखव बारक्या मला रे. एकनाथ माळी यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेले संगीत आणि तो बॅटिंग करत होता ऑन ग्राउंड. त्यावेळी त्यांनी हे गायलेलं लाईव्ह ऑर्केस्ट्रा मधलं ते गीत होतं. सुमित डोंगरेच्या नावावरती देखील एक संगीत आलं. अर्धशतकांचा राजा आणि मिस्टर 360 म्हणतात तुला रे ते गाणं देखील फार गाजलं रायगड क्रिकेट पटलावरती. शफल झाले ऑन साइडला हुक करायचं आणि केलंय. बॉल चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा पार. रिझल्ट कसाही असो तो चांगला आहे ना हे महत्वाचं आहे. कीपरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला बॉल. रन्स मधील 4. 2 बॉल मध्ये आले 10 बनवायचे 80. सध्या बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये परेश. अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला बारक्या उभा. म्हणजे सुरुवातीला आपण काय म्हणालो एका बाजूला सुनामी वादळ ज्वालामुखी सगळं एकत्रित आलं टीम भरोडीचं आणि आता कामोठे सांगतीये तर आंधी रोके तो हम तूफा रोके तो हनुमान कामोठे आग का दरिया. आणि जर आग देखील जास्त प्रचंड असेल तर त्यांच्याकडे फलंदाजीसाठी आहे परेश आणि बारक्या. अजयचं स्वागत धूमधडाक्यात. शफल झाले यावेळी त्याचाच फायदा उचलला आणि अजय पाटीलनं हा चेंडू ते हाताळला. निर्धाव एक डॉट बॉल दबाव बनवेल. कॅप्टन कूल अजय पाटील जो यंगस्टर आहे या टीमचा नेहमीच. पण विष्णू पाटील यांना पाहतो पहिले षटक हाताळत असताना 80चं टार्गेट आलं अजय पाटील याला पहिल्या षटकामध्ये. यशामागे कधीही रहस्य वगैरे नसतं. योग्य नियोजन प्रचंड कष्ट
आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यातून ते साध्य करता येतं. अजय पाटील तेच करतोय. षटकार चौकार आला आणि नंतर लगातार 2 चेंडू परेश म्हात्रेला त्याने एका जागेवरती ठेवलाय. सरासरी 80ची आहे. तुम्ही 2 बॉलमध्ये 10 केले. या षटकामध्ये खरं तर येणाऱ्या 4 बॉलमध्ये तुम्हाला अजून 10 करायच्या होत्या, जेणेकरून सरासरी 14 वरती आली असती. तर आता तुम्हाला 16च्या सरासरीनं या मॅचमध्ये रन्स करायच्यात 80. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टार्गेट कोणतंही असो, विजयाची गॅरंटी तुम्हाला कोणताच आकडा हा कदापि देत नाही. स्वर्गीय कबीर निर्मल केने स्मृती चषक आहे. इथे तर प्रत्येक टीम जिद्दीला पेटून उठली आहे. ओव्हर द विकेट. फटका अतिशय सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरला अफलातून. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. कामोठेचे जे पाठीराखे होते ना, त्यांचा जो विश्वास, क्रिकेटमधलं शेवटचं अक्षर आहे मित्रांनो टी फॉर ट्रस्ट. पहिलं अक्षर सी फॉर कॉन्फिडन्स, नॉलेज. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना परेश म्हात्रेच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. धावफलक जाऊन पोहोचले 14. प्रत्येक षटकामध्ये 16 करायच्यात. अजय पाटीलचा अंतिम बॉल आहे. सध्या पॉवर प्ले 1 सुरू आहे. P1 आणि स्लोवर 1. गती कमी केली, फसवलाय. कॉल केले अजयनं की मी घेतोय. यस आय विल टेक. त्यानं घेतलाय हा झेल. आणि सेलिब्रेशन श्री गणेश भरोडी टीमचं, त्यांच्या समर्थकांचं पहिलं षटक झालं संपन्न. 14 धावा आणि रन्स बनवत असताना 6 बॉलचा सामना केलाय आणि विकेट गमावली आहे. ती म्हणजेच परेश म्हात्रेची. कामोठे संघानं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रन झाले 14. उर्वरित बॉल शिल्लक 24 बॉल रन करायचे आहेत. इथनं आता जिंकण्यासाठी 66. बारक्या कांबळे 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम अजय पाटीलनं नोंदवला. या भिवंडी क्रिकेटच्या इतिहासामध्ये आज प्रत्येकाला आता तीच चाहूल लागली होती. कारण कसं आहे ना शेखे सर, ज्यावेळी रोहित शर्मा 100 करतो ना, भारतीय समर्थकांचं पोट कधीच भरत नाही. कारण त्यानं ते स्टँडर्ड सिद्ध केलंय. द्विशतकांचा तो राजा. आता अजय पाटीलच्या बॅटमॅननं 6 बॉल 6ची वाट भरोडीकर पाहत जातील, कारण त्यानं ते कारनामा केलाय. विष्णू पाटील विरुद्ध स्ट्रायकर इनला फलंदाज विलास कांबळे उर्फ बारक्या. लेजंड वर्सेस लेजंड. पहिलाच बॉल बारक्यासाठी विष्णू पाटीलच्या नावावरती राहिलाय. चेंडू जातो डॉट. येणाऱ्या काळामध्ये एक मोठी क्रिकेट स्पर्धा विष्णू पाटील आणि त्यांच्या संघाच्या माध्यमातून तुमच्या भेटीस येईल. स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक 22 तारखेला त्या स्पर्धेची सुरुवात पाहायला मिळेल. इथे फटका सुंदर आहे. पहिला बॉल विष्णू पाटील, दुसरा बॉल विलास कांबळे अर्थातच बारक्या. एक्स्ट्रा कव्हरला मिस्टर परफेक्ट ऑन दी मार्क. चौकार. जीवन कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागेल मात्र विजय होतो. आणि क्रिकेटच्या मैदानावरती धावा कितीही मोठा असू द्या, संघर्ष केला तर विजय हा देखील नक्कीच होतो. अजूनही फार मोठ्या संख्येनं GTC सोबत प्रेक्षक जोडले गेलेत. 2500 रायगडातून त्यामध्ये फार असतील.
कारण भिवंडी तर पूर्ण इथेच आहे, असंही कुठे झोपतं हे भिवंडी शहर. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकातील पहिला बॉल, दुसऱ्या बॉल वरती बाउंड्री आणि तिसरा बॉल विष्णू पाटीलची वापसी. लेजंड अगेन्स्ट लेजंड, दोघांकडे फार मोठा प्रचंड आणि दांडगा अनुभव आणि त्यात दोघांमध्ये हे बॅटल. बारक्या कांबळे पॉवर प्ले मध्ये 2 चेंडू डॉट खेळतो, टार्गेट 80चा म्हणजे दबाव त्याच्यावरती तयार झाला आणि दबाव बनला तर मॅच बनेल. डॉट बॉल आले, टार्गेट लांब जाईल जे फार मोठं आहे. इथे लोवर फुल टॉस शफल झाले ऑन साइडला मिड विकेटला, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. संघर्षाचा शंख नाद करत असताना टीम जय हनुमान का मोठे जी खेळती आहे रियान शिलवन या नावानं. अगदी असाच काही मित्रपरिवार सातत्यानं नक्कीच या मनगोली भिवंडी शहरानं दिला. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर लॉट्स ऑफ लव. बोला तयार, रनची गरज आहे, रन्सची गरज आहे. हेलिकॉप्टर आणि लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यावरती मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय बॉल. दणदण करत चेंडू आता डीजे पॅरिस केनी आणि त्यांचे ऑपरेटर देखील कामोठे टीमचेच फॅन झालेत. अभि आमचे ऑपरेटर आहेत. स्लोवर वन गती कमी केली. बारक्याला प्रश्न हा पडला की आता कवचला मारू की लॉंग ऑफला सिक्सर खेचू. त्यामध्ये वे निघून गेला, डबल मांडेड झाले. आणि कधी आहे ना माणसाचं पाऊल हे एकाच दगडीवरती असावं. 2 दगडांवरती तुम्ही ठेवायला गेलात तर दोन्ही दगडांच्या मध्ये जी दरी असते त्यामध्ये तुम्ही अडकता. इथे बारक्यासाठी तसंच काही झालं. षटक संपन्न झाली 2 आणि कामोठे संघाचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय बाळू पाटील उद्योगपती सारंगगाव. त्यांचं देखील आपण करूयात कौतुक की त्यांनी रायगडातील या टीमला मैदानावरती उतरवलं. ज्या ज्या संघ मालकाने साहिल केने यांच्यावरती विश्वास ठेवला, ज्या ज्या टीम्सनं या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचाच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता काय झालं ना, या टुर्नामेंटच्या नक्कीच अजूनही फायनल डे बाकी आहे आणि साहिल दादा एक गोष्ट अजून आवर्जून सांगेल, एक एक्सपिरियन्स. कमीत कमी 18 ते 19 टीम अशा आहेत ना की ज्या आजच्या रात्रीपर्यंत देखील सांगत होत्या की आम्हाला प्रवेश मिळेल का. हे सक्सेस नाव असं करा की नावानंच काम झालं पाहिजे. आणि अगदी तसंच काही या मनकोलीकरांनी करून दाखवलंय. भिवंडी विभागातील अनेक संघ खेळले, भिवंडीच्या बाहेरून अनेक टीम्स उतरल्या आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम 16. सावळे टीमची जी जोडी आहे ना पॅकरची ती जास्त मोठी आहे. कदाचित या फायनल नंतर दादा ईडी देखील तुमच्या घरी येईल. फार मोठी पारितोषिकांची उधळण त्यांनी केली. एकेका षटकारासाठी 5000चं प्राइज लागलं. मग आता उद्या तुमची लढत आहे ती म्हणजेच न्हावा संघाच्या विरुद्ध. ये मत भूलो आप. इथे फटका चांगला, टायमिंग मिस झालाय, विकेटची चाहूल लॉंगॉनला फिल्डर लागलाय धक्का. हा दुसरा आणि बाद होणारे फलंदाज होते चेतन गुरुवारी. बॅक टू दी डगआउट. बरोडी मातेचं नक्कीच
हे संगीत आपण ऐकलं गावदेवी आईचं आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. गावदेवी माते की ही या भिवंडी हे भरोडी गाव आणि या गावाचं जे श्रद्धास्थान आहे, नक्की ज्या आई माऊलीच्या आशीर्वादाने हे गाव अगदी चांगली प्रगती करतं. मात्र मॅच संपली नाहीये. बारक्या आणि त्याच्या सोबतीनं आला आता रोशन. आता दोन्ही बाजूला वादळी वाऱ्यात. आता गोलंदाजाला फार जपून राहावं लागेल. बॉल तयार. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. बीट केल्या बारक्याला. स्ट्रायकर इनला रोशन. नॉन स्ट्रायकर इनला डायरेक्ट हिट करायचं होतं. लेग बाईज एक सिंगल. सध्या ना एकेका धावेसाठी देखील बारक्या तुम्हाला संघर्ष करताना दिसतोय. मग ते ज्यावेळी रोशन म्हात्रेची बॅट जर बोलली तर याच बल्टमध्ये येऊन अंजूरचं मैदान होतं आणि याच खेळाडूनं 6 बॉल 6 षटकार देखील मारले होते. त्याचंच नाव आहे रोशन म्हात्रे. बॉल तयार. खोलवा टप्प्याचा बॉल. यॉर्कर यॉर्कर आयडल डिलिव्हरी होती. लॉंग ऑनला फिल्डिंग देखील लाजवाब. ज्यावेळी तुम्हाला ना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो तुमच्या समर्थकांकडनं त्यावेळी हे घडतं. हा कॉन्फिडंट तुम्हाला मिळतो. आणि सेकंड स्पेलमध्ये अजय पाटील आलाय. 3 बॉल टाकलेत. कोणताही मोठा फटका नाही आहे. पहिल्या बॉलवरती चेतन गोवारीची विकेट त्याला मिळाली. फार दूर चाललाय सामना. तीस झालेत आणि 30 मध्ये ऍड केल्या जातील का 6? यस. झालेत. 80 करायच्यात. बाकी आहेत अजूनही 44. 14 बॉल 44. आता कामोठेचे जे प्रेक्षक आहेत ना ते म्हणत असतील बारक्या तू 2 बॉल मध्ये 1 मार. नंतर 1 ओव्हर रोशन. नंतर 1 ओव्हर बारक्या. आता हे कॅल्क्युलेशन त्यांचं सुरू असेल. दुसऱ्या बाजूला टीम भरोडी. अजय तू हा बॉल 1 डॉट टाक किंवा एखादी विकेट एका बाजूने काढ म्हणजे एक साईड कुठेतरी थोडीशी कमजोर वाटू लागेल. हा फटका जाईल. हा फटका जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला. इट्स आउट ऑफ द पार्क. बिगी वॉड. केनी यांनी घेतली आहे कॅच. तर रात्री 2 वाजता एसके तुम्हाला साहिल दादाकडनं एक स्पेशल प्राइज दिलं जाईल ज्यावेळी मॅच फिनिश होईल. आणि अभिषेक पाटील सावे संघाचे पुरस्कर्ते त्यांच्याकडनं 500 या जेलसाठी संकेत केनीला. आता शेवटचा बॉल बाकी आहे. अजय पाटीलच्या षटकातील समीकरण 13 बॉल 38. नुकतंच आम्ही कामोठे टीमच्या एक प्रेक्षकासोबत चर्चा करत होतो. 1 ओव्हर 14 परेश मात्र बाद झाला की रन्स बनतील का. त्यानं सांगितलं बारक्या 4 ओव्हर मैदानावरती थांबला तर सहज बनतील. 13 बॉल 38 करायच्यात. अजून एक लोबा फुल टॉस. ऑन साईडला बॉल चालला डीप मध्ये अलॉंग दी कार्पेट. फिल्डर तिथे तैनात. एक सिंगल मिळाली आणि समीकरण उरलंय. येणारे चेंडू 12 आणि धावा करायच्यात 37. रात्र नाही स्वप्न बदलतं. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची. कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्की बदलते. आणि भरोडी संघाला देखील आता संघर्ष करायचा जरूर आहे. विष्णू पाटील यांना माहिती आहे. कारण भावे सरांना ठेचा तर लागतच राहतील. ती पचवण्याची हिंमत ठेवा. कठीण प्रसंगात लढणाऱ्याची किंमत ठेवा. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 रनची गरज आहे. प्लीज थोडस स्पीडअप करा टीम श्री गणेश भरोडी. धन्यवाद ओमकार शेट्टे. देखिए बारक्या कामल्या क्या बल्लेबाजी कर रहे. बारक्या पे एक मराठी सॉन्ग भी बना है और वो बता दिया उन्होंने कि उनका क्लास कितना बड़ा है. 27 पे बल्लेबाजी कर रहे हैं. 1 मैन आर्मी
12 गेंदे 37 रन। सामना करने जा रहे रोशन। अब बारक्या कम लिया। गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज आकाश को। आकाश बारक्या के लिए स्विच हिट की कोशिश, बीट किया वहां पर। इस स्थिति में डॉट गेंद मानो किसी मोती से कम नहीं। 11 गेंदे 37 रन। लेकिन वाकई में बारक्या की बल्लेबाजी देखकर ये साबित कर दिया है कि वो कितने ऊंचे क्लास के बैट्समैन हैं। और इस मर्तबा अपील ओवरथ्रो होता हुआ, जहां 1 रन था वहां 2 रन हो गए। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है कामोटे स्पोर्ट्स का 45। 10 गेंदे 35 रन। हालांकि अक्सर लेग बाय का इशारा अंपायर का, अक्सर एक मराठी सॉन्ग बजता है बारक्या के लिए। देखिए, मोहल्ला कमेटी मीटिंग ना करे विष्णु पाटिल प्लीज। तीसरे अंपायर को पूछा है रनआउट के लिए, नॉट आउट। पाहिजे जितके दिरक्या देन तुला, ये बारक्या कमला पे गाना बनाया और देखना है कि बारक्या इस मैच को जीताते हैं या नहीं। 10 गेंदे 35 रन। क्लास तो उनका बहुत बड़ा है। व्हाट अ प्लेयर ही इज। क्या शॉट्स खेले। डाउन द ग्राउंड जो सिक्सर लगाया वो वाकई में शॉट ऑफ नाइट हम कह सकते हैं। गेंदबाजी कर रहे हैं आकाश। इस मर्तबा गेंद को खेल दिया है। गेंद नजर ही नहीं आई थी वहां पर। 1 रन आता हुआ। देखिए, बैट्समैन जहां शॉट खेलता है वहां देखना शुरू करता है। जो पोजीशन थी उनकी, ऐसा लगा था कि उन्होंने इस शॉट को लॉन्ग ऑन पे खेला है। अब मुश्किल इक्वेशन 9-34। कल कौन बनेगा विजेता, हु विल बी दी विनर। क्या गुरसई बी, क्या एकवीरा मनकोली। अच्छा ड्राइव डाउन द ग्राउंड खेला, फील्डिंग बहुत बढ़िया अजय की। 1 रन। अब भड़ोडी के समर्थक शोर मचाते हुए 8 गेंदे 33 रन। अगर 2 पे 2 लगते हैं तो फिर गर्मी में, ठंडी में गर्म मैच। उछाल दिया गेंद को आउट ऑफ पार्क। एंड सम 6 रन। को बारक्या मला 7 गेंदे 27 रन। अगर एक बड़ा स्ट्रोक आया तो आखिरी ओवर में डू और डाई हो जाएगा। 34 पे बल्लेबाजी कर रहे हैं बारक्या। कहीं ना कहीं जो ओवर आए हैं बैक टू बैक 14, 14, 15, और इस ओवर में अब तक कितने आए हैं 10। 7-27 सिली पॉइंट लगा दिया गया है साइकोलॉजिकल प्रेशर के लिए। आकाश बारक्या को तान दिया, इस गेंद को हवा में जरूर है।
और बढ़िया कैच, बार के आउट। पाउडर निर्मा से ही धो रहे थे लेकिन आउट हो गए। छह गेंदे 27 रन। बहुत मुश्किल इक्वेशन है, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। सेमीफाइनल में कितनी टीमें पहुंची? एक एकवीरा मानकोली, दूसरी गुरसई बी। इसमें से जो टीम जीतेंगी वो एकवीरा मानकोली से खेलेगा, लेकिन सेमी में जाएंगी ना टीम। यस, और नावा और सावला का मैच बाकी है। जीतू पैकर नवगढ़ से खेलेंगे। इस कैच के लिए कैच किसने पकड़ा था? नैनेश्वर पाटिल बड़ोडी ने 2000 रुपए का उनको इनाम दिया है। अमर पाटिल। जीतू पैकर्स है, नावा और सावला स्पोर्ट्स। ओ बढ़िया गेंद, अरमान खत्म होते हुए 5 गेंदे 27 रन। बड़ोडी जीत के साथ बड़ोडी की तरफ बढ़ेंगी। और देखना ना भूलिए, विष्णु पाटिल और पाटिल परिवार का बिग शो, लेट दिनकर से ट्रॉफी 22 से 28। गणेश केनी साहब जुड़ चुके हैं ड्रॉप सीन में। ओ, ये तो जाएंगी साजन के घर। कल क्या आलम रहेगा? पूरा बड़ोडी यहाँ, पूरा मनकोली यहाँ, गोरसई भी यहीं पे दिखेंगे। यस, कल बंदोबस्त से आइए, खाना भी लाइए, गोदरी भी लाइए। बढ़िया गेंद, लेग ब्रेक और आउट बैट्समैन। कामोठे संघासाठी इथनं पुढे थोडंफार धुसर होताना दिसतात. ज्या पद्धतीचा अंधार आपल्याला दिसतो त्या पद्धतीचा अंधार मात्र कामोठे संघाला दिसत असेल. आणि उद्याच्या दिवसभरात मी स्पोर्ट्स भरोडी खेळताना आपल्याला दिसेल. आणि इथनं पुढे निश्चितच हा सामना अजून थोडा पेंडिंग आहे. आणि त्यामध्ये जर जिंकले तर पूर्ण भरोडी गावाची जत्राच इथे असेल. ये देखिए, अब कामोटे के सपोर्टर्स मैदान छोड़ते हुए। 3 गेंदे 21 रन। इस मर्तबा वाइट 3-20।
विनोद राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, अच्छी गेंद छटाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। 2 गेंदे 20 रन। आज भड़ोडी का क्रिकेट जबरदस्त रहा। बल्लेबाजी क्या हुई, 48 नॉट आउट आशीष पाटिल। इस मर्तबा बैकफुट पे गए, पुल किया, पीछे खिलाड़ी है, एक और विकेट गिरता हुआ। सभी टीमों को मेरे तरफ से ऑल द बेस्ट। गणेश केनी आपके शो के लिए, सफल शो के लिए ऑल द बेस्ट। साहिल केनी ग्राम पंचायत मानकोली, चौटा इड़वा मानकोली, मेरे तमाम साथी कमेंटेटर्स, एक गेंद, अब सब अंदर आ सकते हैं। बॉल किया, गेंद गैप में, and all team hard luck Kamote and Barke.